साईराम. ओम साईराम. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. मायर्स विश्वकर्मा हॉस्पिटल पुणे आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित करण्यात आलेल्या बाल हृदयोग लहान मुलांना जे हृदयाचे आजार जे आहेत त्याची तपासणी करणे, या ठिकाणी तपासणी करणे आणि त्यांच्यावर पुढे उपचार करणे, या संदर्भाने आज या ठिकाणी प्रथमच जे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरास उपस्थित डॉक्टर आशिष कुमार, आपल्या संस्थांचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर देवरे साहेब, डॉक्टर मिस्त्री साहेब, डॉक्टर जाधव साहेब, संस्थांचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर वडगावे साहेब, सर्व डॉक्टर्स, सर्व आमची पॅरामेडिकलची टीम, सर्व रुग्णांचे नातेवाईक. प्रथमतः मायर्स विश्वकर्मा हॉस्पिटल यांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी जे शिबिर आयोजित केलं त्याबद्दल डॉक्टर साहेब आपले आणि आपल्या सर्व टीमचं मी श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. साईबाबा संस्थांमार्फत जे आहेत अत्यंत कमी दरामध्ये जे आहेत किंवा निःशुल्क जे आहेत वेगवेगळ्या शस्त्रक्रिया जे आहेत ते या ठिकाणी केल्या जातात. मी जॉईन झालो म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण सांगितलं होतं की आमच्याकडे जे 23,000च्या वर जे आहेत ओपन हार्ट सर्जरी झालेले आहेत. आता त्या 21,000 झाल्या असतील आणि 1 लाखाच्या वर जे आहेत डॉक्टर 1 लाखाच्या वर कार्यक्रम करून टाकू. 1 लाखाच्या वर जे आहेत ते आपल्या अँजिओप्लास्टी झालेले आहेत. म्हणजे एवढं मोठं काम जे आहे आपल्या संस्थांमार्फत जे आहे ते चालू असतं. 2-3 दिवसापूर्वीच म्हणजे 12 तारखेला मी मुंबईमध्ये होतो आणि मिनिस्टर साहेबांच्या तिथं असताना एक आमदार महोदय आलेले होते. त्यांनी मला सांगितलं की तुमचं संस्थांचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट जे आहे अत्यंत चांगलं आहे आणि फार हे आहे. म्हणजे आमचा फार काय परिचय नसताना सांगितलं मी शिर्डीचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं तुमचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट जे आहे ते अत्यंत चांगलं आहे आणि खरोखर चांगलं आहे, खरोखर चांगलं आहे. म्हणजे एखाद्याला ओपन हार्ट सर्जरी करायची असेल तर तो पेशंट समजा सांगितलं डॉक्टरनी ओपन हार्ट सर्जरी करायची आहे आणि बाहेर आहे तर तो एकदम गडबडून जातो. म्हणजे एवढा एक तो ओपन हार्ट सर्जरी करायची आहे आणि त्याच्यानंतर जास्तीचं जे एवढा खर्च त्याला येणार आहे, या दोन्ही बाबीमुळं जो आहे तो गडबडून जातो. आणि ज्यावेळेस कोणाला अडचण असती त्यावेळेस जे आहे ते बाबा जे आहेत ते बाबा आणि बाबांची आमची सर्व टीम जी आहे त्या भक्ताला धावून जात असते. म्हणजे बाबांचे जे 11 वचनं जे आहेत त्यामध्ये जो आहे ते बाबा धावून जात असतात. आमची सर्व टीम जी आहे ती धावून जात असते. मागच्या वर्षीच आपण संस्थांचा जर हॉस्पिटलचा लेखाजोखा पाहिला तर 89 लाखाची चॅरिटी आहे 1 वर्षाची. एवढं जे आहे ते कमी याच्यामध्ये काम आपलं चालत असतं. ज्याच्याकडे काहीच नाही, एकदम गरीब आहे आणि कोणत्याही स्कीममध्ये नाही, तर त्याचं फक्त आपण 50 रुपये घेतो. 50 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस घेतो आणि या 50 रुपयामध्ये जे आहे ते आपण त्याची पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे 50 रुपयात ऑपरेशन करतो. असं एवढं बाबांचं कार्य जे आहे संस्थांच्या माध्यमातून चालू असतं. हे जे लहान मुलं जे आहेत, लहान मुलं जन्मजात जे आजाराने अडचण असते त्यांना, तर संस्थांमध्ये आम्ही तर आमच्या स्तरावर प्रयत्न करतच असतो. परंतु जे प्रयत्न आमच्याकडे होत नाहीत त्यासाठी जे आपल्यासारखे जे वेगवेगळे हॉस्पिटल्स, वेगवेगळे डॉक्टर्स जे आहेत ते या ठिकाणी धावून येत असतात आणि मग वर्षभर जे आहेत आमचे वेगवेगळे कॅम्प चालू असतात आणि या कॅम्पच्या माध्यमातून जे आहे जी ट्रीटमेंट आमच्याकडे होत नाही ती ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्नसुद्धा जो आहे तो संस्थांच्या माध्यमातून केला जातो. आज या ठिकाणी जवळपास 26 मुलांचं जे आहे डायग्नोसिस या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतरची ट्रीटमेंट जी आहे, यानंतरची ट्रीटमेंट यांच्या हॉस्पिटलला जे पुण्याला जे आहे ते फ्रीमध्ये होणार आहे. फ्रीमध्ये म्हणजे सर्व लहान मुलांचे जे आजाराची सर्व ट्रीटमेंट जी आहे साईबाबा संस्थान आणि त्याच्या पुढची ट्रीटमेंट जी आहे ते मायर्स हॉस्पिटल पुणे या ठिकाणी होणार आहे. मी पुन्हा एकदा आपण हा इनिशिएटिव्ह आमचा जो सामाजिक उपक्रम जो आहे या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल पुन्हा एकदा जे आहे ते मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो.
धन्यवाद देतो. आपण संस्थांशी अगोदर जोडलेले आहे, त्यामुळे जिथं आपण काम केलेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या संस्थांशी जोडणं हा बी मोठा एक आनंदाचे क्षण असतो, आनंदाचा बाब असतो. आणि एक चांगलं काम केल्याची ती एक मनाचं समाधानाची गोष्ट असते, ती सुद्धा चांगली गोष्ट आहे. पेशंटचे नातेवाईक या ठिकाणी आहेत. आमची सर्व टीम जी आहे जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. म्हणजे पेशंटला तर सेवा होतीच, नातेवाईकांची सुद्धा राहण्याची व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात येत असते. दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, तेमध्ये राहण्याची व्यवस्था जी आहे ही सर्व व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जाते. आपले कोणी नातेवाईक असतील, सर्व पेशंटचे नातेवाईक जे आपले कोणी नातेवाईक असतील आणि जे गरीब असतील, पुढं उपचार करू शकत नसतील, तर असे कोणी पेशंट आमच्याकडे इथे पाठवले, इथं ट्रीटमेंट होत असेल तर सर्व ट्रीटमेंट जे आहे ते संस्थांचे जे नियम जे आहेत, एक तर शासकीय योजनामध्ये किंवा फ्रीमध्ये जे आहे करण्याचा प्रयत्न जो आहे तो संस्थांच्या माध्यमातून केला जाईल. मी पुन्हा एकदा आपलं आणि आमचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट जे आपल्या सर्वांचं आणि आपल्याला असिस्ट करणारी आमची सर्व टीम जी पॅरामेडिकल टीम, आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की एवढं मोठं काम जे आहे साईबाबा संस्थांमध्ये या डिपार्टमेंटमध्ये आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. ओम साईराम. संयोगाची गोष्ट अशी आहे की मी माझी ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर सत्यसाई संस्थान आहे तिथे मी 4 वर्ष ॲज अ कन्सल्टंट काम केलं. योगायोगाने माझ्या नवीन हॉस्पिटल म्हणजे परत साईबाबा शिर्डी संस्थांशी मला जोडून आणलं. साईबाबांशी कदाचित मला काम करायचंच असेल म्हणून मी परत इथे आलो आहे. या शिबिराच्या मार्फत सगळ्या पालकांना ज्यांच्या मुलांना जन्मजात हृदयरोग आहे त्यांना सांगू इच्छितो की जन्मजात हृदयरोग झाल्यानंतर पूर्णपणे खचून जाण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याकडे आता अद्ययावत अशी उपचार पद्धती अवलंबून आहे ज्याच्याने असे जे जन्मजात आजार आहेत जे काही वर्षाआधी काही उपचारच नव्हते किंवा बाळ दगावून जात होते ते आता पूर्ण आयुष्य नॉर्मलपणे जगू शकतात आणि नॉर्मल बाळाप्रमाणे राहू शकतात. फक्त तुम्हाला खंबीर राहणं तेवढं आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी उपचार घेणं तेवढं आवश्यक आहे. आणि आता ही सेवा फक्त आता काही मर्यादित शहरांपुरतीच अवलंबून नाही आहे, तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला ही सेवा उपलब्ध आहे. आणि संयोगाने आपल्या हॉस्पिटलमध्ये पण आपण आता महिन्याला एकदा येतो आहे वेळोवेळी. आता सरांनी जसं सांगितलं कदाचित आपले ड्युरेशन आणखी वाढवता येईल पेशंट्स कसे असतील त्याप्रमाणे. पण सांगायचा एकच उद्देश आहे, आजार कसलाही असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी येऊन दाखवणे आणि त्याच्यानुसार उपचार घेणे. कारण आम्ही बघतो आहे हृदयाचा कितीही गंभीर आजार असला जर योग्य उपचार झाला तर आयुष्यमान बऱ्यापैकी वाढतं आणि काही मुलांमध्ये नॉर्मल पण होतं. धन्यवाद. कब से हो रहा है सर? वो खेलता तब से होता है उसको बहुत अच्छा तब से अच्छा हो अच्छा रहा है। अच्छा अच्छा। उसके ये जो जांच हुआ उसके बाद में कभी जांच हुआ था? नहीं होता है। चलो अभी जांच कर लेते हैं एक बार, देख लेते हैं। तो दिखाई तो नहीं, क्या नाम है?